पडला असेल ना की बाबा कायद्यातील एखाद्या शब्दाचा, एखाद्या प्रोव्हिजनचा, एखाद्या सेक्शनचा अर्थ कसं बरं कोड समजून घेत असेल? नमस्कार, मी प्रतीक्षा. आज मी तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट मधील इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन बद्दल डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे, ते पण उदाहरणासोबत. कायदा हा स्वतःमध्येच परिपूर्ण असतो, त्यामुळे कायद्यातील एखाद्या प्रोव्हिजनचा, एखाद्या सेक्शनचा अर्थ समजून घेण्यासाठी कायद्याचाच वापर कसा करता येतो हे यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक स्टॅट्यूट म्हणजे जे आता नव्याने आलेलं स्टॅट्यूट आहे BNS भारतीय न्याय संहिता 2023 याचा वापर करणार आहे आणि तुम्हाला डिटेलमध्ये उदाहरणांसोबत इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन बद्दल सांगणार आहे. आता आपण इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजे काय माहितीये काय? कायद्यातील स्टॅट्यूट मधील पार्ट जे आपल्याला स्टॅट्यूट काय सांगतं, त्याचा पर्पज काय आहे, त्याचा ऑब्जेक्ट काय आहे, त्याचं सब्जेक्ट मॅटर काय आहे आणि एखाद्या शब्दाचा अर्थ घेताना त्याची लँग्वेज कशी घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंटरनल एड्स मुळे समजतात. त्यानंतर आपण इंटरनल एड्स कोणते कोणते आहेत ते समजून घेणार आहोत. फर्स्ट येतं टायटल, त्यानंतर येतं प्रिएम्बल, त्यानंतर येतं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स, त्यानंतर येतं सेक्शन, सबसेक्शन, त्यानंतर हेडिंग्स अँड मार्जिनल नोट्स, त्यानंतर येतं इल्युस्ट्रेशन, त्यानंतर येतं एक्सेप्शन्स, त्यानंतर येतं पंक्च्युएशन मार्क्स, प्रोव्हिजिओ, शेड्यूल्स, त्यानंतर येतं नॉन ऑब्स्टिंटा क्लॉज. हे सर्व इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन आपण थ्रू एक्झाम्पल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. टायटल ऑफ द स्टॅट्यूट हेल्प्स टू अंडरस्टँड सब्जेक्ट मॅटर अँड पर्पज ऑफ द लॉ. याचाच अर्थ काय होतो की बाबा स्टॅट्यूटचं जे टायटल आहे ते आपल्याला स्टॅट्यूट काय सांगतं, त्यामध्ये त्याचा पर्पज काय आहे बनवण्याचा हे समजून घेण्यास मदत करतं. त्यानंतर स्टॅट्यूटचं जे टायटल आहे ते शॉर्ट टायटल पण असू शकतं आणि लॉंग टायटल पण असू शकतं. आता आपण यासाठी एक्झाम्पल घेणार आहोत BNS भारतीय न्याय संहिता. यामध्ये जे टायटल दिलेलं आहे ते शॉर्ट टायटल आहे आणि या टायटल वरनं आपल्याला हे समजतं की बाबा हा स्टॅट्यूट क्रिमिनल ऑफेन्स अँड पनिशमेंटशी रिलेटेड आहे. सेकंड आहे प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे काय? इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द स्टॅट्यूट म्हणजेच प्रस्तावना. यामध्ये काय दिलेलं असतं? ऑब्जेक्ट ऑफ लॉ आणि पर्पज ऑफ द लॉ. आणि यावरूनच आपल्याला समजतं की बाबा लेजिस्लेशनचं इंटेन्शन काय आहे लॉ बनवण्याचं, हे यामधूनच समजतं. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहोत BNSच्या प्रिएम्बलचं. BNSचं प्रिएम्बल काय सांगतं माहितीये का? जे पण क्रिमिनल ऑफेन्स रिलेटेड आणि पनिशमेंट रिलेटेड जे लॉ आहे त्यांचं एकत्रीकरण करणे आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी BNS बनवण्यात आलेला आहे. तिसरा आहे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स आपल्याला सांगतं की बाबा लॉचा नेमका पर्पज काय आहे, लॉ का बनवण्यात आलेला आहे आणि मेन इंटेन्शन ऑफ लेजिस्लेचर यामध्येच आपल्याला समजतं. एक्झाम्पल BNS हा एनॅक्ट करण्यात आला जुना जो IPC आहे त्याला रिप्लेस करण्यासाठी आणि जस्टिस सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी. चौथा आहे मार्जिनल नोट्स अँड हेडिंग्स. हे आपल्याला मदत करतात सब्जेक्ट मॅटर ऑफ चॅप्टर काय आहे, सब्जेक्ट मॅटर ऑफ सेक्शन काय आहे, त्याचा पर्पज काय आहे हे समजून घेण्यासाठी मदत करत असतात. एक्झाम्पल BNS मध्ये ना एक हेडिंग आहे ऑफेन्स अफेक्टिंग टू द ह्युमन बॉडी. त्याच्या अंडर काय देण्यात आलेलं आहे की सेक्शन 100 पासून पुढे जसं की बाबा मर्डरसाठी पनिशमेंट काय आहेत, कल्पेबल होमिसाइड काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स हे सगळे यामध्ये देण्यात आलेलं आहे. पाचवा आहे सेक्शन आणि सबसेक्शन. स्टॅट्यूट हे सेक्शन आणि सबसेक्शन मध्ये डिवायडेड असतात. सेक्शन मध्ये मेन प्रोव्हिजन दिलेली असते, मेन ऑफेन्स दिलेला असतो आणि सबसेक्शन मध्ये त्यासाठी कोणती कंडिशन आहे का, त्यासाठी कोणतं प्रोव्हिजिओ आहे का, त्यासाठी कोणतं एक्सेप्शन आहे का, या सगळ्या गोष्टी सबसेक्शन मध्ये दिलेल्या असतात. आपण एक्झाम्पल घेणार आहोत BNS मधील सेक्शन 103. यामध्ये पनिशमेंट दिलेले आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा एखादी व्यक्ती जेव्हा मर्डर करते तेव्हा तिला डेथ पेनल्टी किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट दिली जाऊ शकते आणि तसेच त्यांना फाईन पण द्यायला लावलं जाऊ शकतं. त्यानंतर आता सेकंड मध्ये काय दिलेलं आहे की एखाद्या ग्रुपनं 5 व्यक्ती किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती असतील, जर त्यांनी जात, धर्म, भाषा, त्यानंतर कम्युनिटी किंवा
अदर कोणत्याही कारणावरून एखाद्या व्यक्तीचा मर्डर केला तर त्यांना त्यातील प्रत्येक व्यक्तीला डेथ पेनल्टी दिली जाऊ शकते किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट दिली जाऊ शकते किंवा यासोबत त्यांना फाईन सुद्धा भरावा लागू शकतो. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला सेक्शन आणि सबसेक्शन कसे असतात हे समजायला मदत होते. 6वा आहे पंक्च्युएशन मार्क्स. पंक्च्युएशन मार्क्स कोणते तर बाबा कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, त्यानंतर येतं सेमी कॉलन आहे. याच्यामुळे आपल्याला काय समजतं की बाबा नेमका प्रोव्हिजनचा अर्थ काय आहे. जसं पंक्च्युएशन मार्कचं प्लेसमेंट बदलतं तसं वाक्याचा अर्थ बदलतो, प्रोव्हिजनचा अर्थ बदलतो. त्यामुळे आपल्याला ते समजण्यासाठी पंक्च्युएशन मार्कचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि BNS मध्ये ना सेक्शन 14 मध्ये पंक्च्युएशन मार्कचा खूप छान पद्धतीने वापर केलेला आहे आणि तुम्ही तो बेअर ऍक्ट मध्ये एकदा चेक करून घ्या. 7वा आहे इलुस्ट्रेशन. इलुस्ट्रेशन म्हणजे काय, एक्झाम्पल्स. कायद्यामध्ये एखादं सेक्शन, एखादं प्रोव्हिजन समजून घेण्यासाठी दिलेले असतात एक्झाम्पल्स. आणि एक्झाम्पल्स का दिलेले असतात तर तो कायदा कशासाठी केलेला आहे, तो सेक्शन कशासाठी आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी दिलेले असतात एक्झाम्पल्स. आता BNS मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्यातला आपण सेक्शन 14 समजून घेणार आहोत. सेक्शन 14 मध्ये काय दिलेलं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा कायद्याशी बांधील आहे असं मानून प्रामाणिकपणे एखादी कृती करते आणि तिथं जर फॅक्टमुळे एखादी क्रिमिनल लायबिलिटी निर्माण झाली तर ती व्यक्ती लायबल नसते, तिला क्रिमिनल लायबिलिटी पासून संरक्षण मिळते. ह्याचे एक्झाम्पल काय, एखाद्या सैनिकानं त्याच्या सिनियरने दिलेल्या ऑर्डरनुसार एखादी कृती केली आणि त्यामुळे जर क्रिमिनल लायबिलिटी अराईज झाली फॅक्टच्या चुकीमुळे असू दे किंवा अदर कोणतंही कारण असू दे तर त्या सैनिकाला क्रिमिनल लायबिलिटी पासून पूर्ण संरक्षण दिलं जातं. समजलं. 9वा आहे एक्सेप्शन्स अँड प्रोव्हिजिओ. याचा अर्थ काय होतो माहितीये काय, त्या सेक्शन मध्ये एक्सेप्शन्स दिले म्हणजे पहिलं सेक्शन दिलेलं असतं आणि त्याच्या खाली एक्सेप्शन दिलेले असतात की बाबा या कारणामुळे हे सेक्शन लागू होणार नाही. जसं की BNS मध्ये सेक्शन 27 दिलेलं आहे ज्यामध्ये चिल्ड्रन्स असू दे, त्यानंतर इन्सेंट पर्सन असू दे, यांना प्रोटेक्ट केलं जाणार एखादा जर गुन्हा त्यांनी केला असेल. पण यासाठी एक्सेप्शन म्हणजे प्रोव्हिजिओ दिलेला आहे की बाबा त्यांनी जर इंटेन्शनली जर एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केलेला असेल तर ही प्रोव्हिजन त्यांना लागू होणार नाही. तसेच त्यांना माहिती आहे की बाबा असं केलं की हा मर्डर होतो किंवा डेथ होऊ शकते, जर त्यांनी नोविंगली जर एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे सेक्शन लागू होत नाही. तसेच येते की बाबा एखाद्या व्यक्तीला मारण्याच्याच उद्देशाने जर त्याला ग्रीवियस हर्ट केला आणि तो मेला नाही पण त्याला ग्रीवियस हर्ट झाला तरी हे सेक्शन लागू होत नाही. म्हणजेच काय, जर चाइल्ड आणि जे इन्सेंट पर्सन आहेत त्यांना जर म्हणजे त्यांच्या गुड फेथसाठी त्यांना सेव्ह करण्याचं, त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी हे जे सेक्शन दिलेलं आहे या 3 प्रोव्हिजनच्या अंडर ते लागू होत नाही. 10वा आहे शेड्युल्स. शेड्युल्स हे पार्ट ऑफ द स्टॅट्यूट असतात जे आपल्याला स्टॅट्यूट मधील प्रोव्हिजन्स त्यानंतर सेक्शन मध्ये काय दिलेलं आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला शेड्युल्स मध्ये जोडलेली असते, ती शेवटी जोडलेली असते. पण BNS मध्ये असे कोणतेही शेड्युल्स नाही आहेत. पण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये 12 शेड्युल्स आहेत, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 11वा आहे नॉन ऑब्स्टिंटा क्लॉज. नॉन ऑब्स्टिंटा क्लॉज म्हणजे काय, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेनड. म्हणजे एखादी प्रोव्हिजन वेगळं सांगते, त्याचं सबसेक्शन वेगळं सांगते, पण दोन्हीही एकाच वेळी लागू होतात जरी सुद्धा ते दोन्ही वेगवेगळं सांगत असतील तरी सुद्धा. जसं की एक्झाम्पल ऑफ IPC सेक्शन 78 यामध्ये काय दिलेलं आहे की एखादी कृती एखाद्या पर्सनने केली जी लॉच्या अंडर असेल तर ती व्यक्ती गिल्टी नसते. जसं की एखाद्या पोलीस ऑफिसरने एखाद्या व्यक्तीला अटक केलं, जरी त्या व्यक्तीला वाटत असेल की बाबा माझे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत आहे तर सुद्धा त्या व्यक्तीने केलेली अटक म्हणजे त्या पोलीस ऑफिसरने केलेली अटक ही लिगली केलेली आहे, त्यामुळे तो ऑफिसर गिल्टी नसतो जरीही त्या व्यक्तीला वाटत असेल की बाबा माझे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होतात. यालाच नॉन ऑब्स्टिंटा क्लॉज असे म्हणतात. आज आपण इंटरनल एड्स ऑफ इंटरप्रिटेशन डिटेलमध्ये समजून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला या गोष्टी व्यवस्थितरित्या समजल्या असतील तर शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.